केंद्रीय ओबीसी यादीतील काही क्षुल्लक चुकांमुळे जवळपास 2 कोटी नागरिकांना आपल्या आरक्षणापासून वंचित राहावं लागलेलं आहे। याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट जी आहेत। सर, जवळपास 2 कोटी असे नागरिक आहेत ज्यांच्या नावांमध्ये काही क्षुल्लक चुका आहेत आणि त्यामुळे ते ओबीसी आरक्षणापासून वंचित आहेत। अनेक समाज यामध्ये आहे। ह्या तरुणांनी नेमकं आता कोणाकडे पाहावं, कारण सरकारने ते त्या संदर्भात केंद्रीय आयोगाला जर कळवलं तर कुठेतरी यामध्ये हालचाली होऊ शकतात असं सांगितलं जातं। मुळामध्ये केंद्रीय आयोगाने जर एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल, अनुसार चुकला म्हणून रिजेक्ट करायचं काहीच कारण नाही आहे। बाकी सर्व गोष्टी तपासून घेतल्यानंतर आणि तेही आकडा जे तुम्ही सांगताय जवळपास 2 कोटी ओबीसी, मला वाटतं हा तो ओबीसी समाजावरचा अन्याय आहे आणि अशा वेळेला तुम्ही त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवताय। याची संपूर्ण यादी दिली पाहिजे, समोरच्याला ती संधी दिली पाहिजे। जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तो दुरुस्तीसुद्धा करू शकतो, परंतु त्याला आरक्षण नाही मिळालं, मग त्याच्या कुटुंबाला आरक्षण नाही, त्याच्या अनेकाला त्याच्यामध्ये जो काही तोटा होणार आहे तो भरून निघणार नाही। म्हणून या छोट्या चुकीमुळं असं आरक्षणापासून त्यांना वंचित कसं ठेवता येईल, म्हणून हे आरक्षण त्यांना हे दिलं पाहिजे। या गोष्टींमुळे खरं तर सर प्रामुख्याने एक त्यांच्यावरती परिणाम झाला आहे, म्हणजे नोकरीचा। कुठे नोकरींमध्ये अडकाटे आलेले आहेत, काही ठिकाणी त्यांना तो न्यायच मिळत नाही आहे। त्यामुळे जो समाज आहे जो वंचित राहिलेला आहे यांनी आता कंटाळून हिंदू धर्म सोडण्याबाबतच्या देखील विचार मनामध्ये येत असल्याची मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। अहो, मुलं आहेत, त्यांचा शिक्षणावर परिणाम होतो, नोकरी दूरचीच गोष्ट आहे। त्यांना जे शिक्षणाचा जो लाभ मिळायला पाहिजे तो लाभ मिळत नाही। मग अशा वेळेला त्यांनी करायचं काय? ओबीसी आहेत, स्पेलिंग मिस्टेक झाली, एक इकडचा तिकड शब्द झालेला आहे आणि त्याच्यामुळं ते आरक्षणाचा जो काही तोटा होतोय तो पूर्ण कुटुंबाला होतोय। म्हणून अशा वेळेला ते वैतागणं साहजिक आहे। केंद्राने सुद्धा याची गंभीर दखल घेतली पाहिजे। ज्यांचा हक्क आहे, ओबीसी म्हणून त्यांचा हक्क आहे, तो हक्क त्यांना मिळाला पाहिजे। असा कोणत्याही रिझर्वेशनमध्ये छोट्या चुकीमुळं रिझर्वेशन काढता कामा नये, ते कोणत्याही जाती धर्माचं असलं तरी। आपण या संदर्भात काही पत्रव्यवहार केंद्रामध्ये करणार? निश्चित करणार। आजच मला तुम्हाला माहिती दिलेली आहे। मी सोमवारी या संदर्भामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे काही मंत्री, केंद्रीय मंत्री, त्यांना सुद्धा पत्र लिहिल आणि ते ज्यांच्यामुळे हे झालंय त्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाटजी। त्यांनी या संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय विभागाची पत्रव्यवहार करून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे। जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।